नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेण रामवाडी येथे वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन। वन विभाग अलिबाग अंतर्गत पेण रामवाडी येथे बांधण्यात आलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रायगड जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी राहुल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक भाऊसाहेब जवरे, वन अधिकारी कुलदीप पाटकर, पेण वनपरिक्षेत्र अधिकारी सपना सोनार, वन अधिकारी बालाजी आडे, भाजप जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील, डीवायएसपी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, उद्योजक राजूशेठ पिचिका, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महादेव मानकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, कॉन्ट्रॅक्टर राकेश पाटील, संकेत मानकर आदींसह वन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। खासदार धैर्यशील पाटील यांनी बोलताना सांगितले की वनपरिक्षेत्राची कार्यालये अधिक अद्ययावत आणि सुसज्ज अशी व्हावी आणि सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनतेप्रती आपले असलेले कर्तव्य बजावताना या सुखसोयींचा अधिक लाभ व्हावा असेही यावेळी सांगितले। यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनीही जिल्ह्यातील वन विभागाकडून होणाऱ्या कामांबाबत समाधान व्यक्त केले। तर वन विभागाच्या माध्यमातून आजवर अनेक चांगली कामे होत असताना ज्या ठिकाणी आदिवासी बांधव व इतर घटकांसाठी रस्ता, पाईपलाईन किंवा इतर कामांकरता वन विभागाकडून अडचण निर्माण होत होती, त्या अडचणी सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्यात आल्या आहेत। रायगड जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधांप्रमाणेच स्थानिक वन विभागाच्या कुटुंबियांना पण अशा सुविधा मिळाव्यात, याकरता आपणाकडून निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी यावेळी उपवनसंरक्षक अधिकारी राहुल पाटील यांनी प्रस्तावनामध्ये केली। यावेळी वन विभागाच्या माध्यमातून खासदार व आमदारांचा सन्मान करण्यात आला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण। त्या अनेक गोष्टी असतात। फॉरेस्ट आता पूर्वीचा फॉरेस्ट आता राहिलेला नाही। या फॉरेस्टमध्येच खरं म्हणजे आपलं जीवन आहे आणि आता ह्या फॉरेस्टमध्ये संपूर्ण वनाचं रक्षण केलं तरच या पृथ्वीचं रक्षण होऊ शकतोय असं मी म्हणाल तर काही गैर ठरणार नाही। आणि म्हणून ह्या ठिकाणी आज संपूर्ण फॉरेस्टचं डिपार्टमेंट जे आहे, कारण फॉरेस्टचा मंत्री मी होतो 2004 ते 2009 पर्यंत फॉरेस्टचा मंत्री असल्यानंतर मी प्रत्येक ठिकाणी गेलेला आहे आणि ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याकडं वन थोडं कमी आहे, परंतु विदर्भात वन फार मोठं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा वनाचं रक्षण केलं जातं। हे फक्त फॉरेस्ट आणि फॉरेस्ट करतो। फॉरेस्ट शिवाय तिचं रक्षण कोण करू शकत नाही आणि म्हणून या फॉरेस्टला आज त्या ठिकाणी चंद्रपूर नव्हे किंवा पुऱ्या महाराष्ट्रात फॉरेस्टची जागरूकता ठेवली आणि ही संपूर्ण वनसंपत्ती जिवंत ठेवली। या वनसंपत्तीचा उपयोग सर्वसामान्य माणसांसाठी होतोय आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला सांगितलं पाहिजे, हे दिव्य भव्य असे ही वास्तू आहे, या वास्तूचा सुद्धा उपयोग या ठिकाणी आपल्या संपूर्ण तालुक्याचा विकास करण्यासाठी झाला पाहिजे। या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत, काही फॉरेस्टमध्ये अडकलेल्या गोष्टी आहेत। या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी असतील त्या ठिकाणी आपले राहुल पाटील आहेत, हे सकारात्मक आहेत आणि चांगले अधिकारी आहेत आणि म्हणून ते आहेत तोपर्यंत इथली कामं जी आहेत ती 100% चांगल्या पद्धतीने झाली पाहिजेत आणि ह्या वास्तूचा उपयोग सुद्धा त्याच्यासाठी झाला पाहिजे। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी आम्हाला बोलावलात आणि 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली, परंतु ह्याचा उपयोग आपण करा, सर्वसामान्य माणसांसाठी करा आणि ह्या तालुक्याच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा मार्गी लावा, एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो।